पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की हरे 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 हरे। सुंदर अशा तोफेच्या सलामीनंतर आपण कार्यक्रम एक दो व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र आळस वैरी मानेला सर्वत्र सर्वतोपरी। संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज या त्यांच्या ग्रामगीतेमधून व्यायामाचं एक सुंदर महत्व आपल्याला समजावून सांगतायत आणि म्हणून आपण सर्वांनी व्यायाम करणं फार आवश्यक आहे। तर त्या व्यायामातलं भारतीय बैठकीचे प्रकार आपण पाहणार आहोत। मोड बंद। साधारण बैठक पहिला प्रकार आपण पाहतोय। सर्व व्यायाम प्रकार हे अंकांमध्ये बसवलेले आहेत आणि त्याचबरोबर संगीतावर बसवलेले आहेत। पवित्र बैठक पवित्र बैठक हनुमान बैठक प्रथम अभ्यास। आता आलेल्या पालकांना विनंती आहे की त्यांनी जर आखाड्यामध्ये आलं तरी चालणार आहे तर पडद्यामध्ये थांबून कार्यक्रम आपण पाहू शकतो। हनुमान बैठक प्रथम अभ्यास। या शिबिराला सहभागी झालेले कित्येक विद्यार्थी असे होते आपल्याकडे ज्यांना मांडीवरून बसता येत नव्हतं। ते सर्व विद्यार्थी आज आपल्यासमोर अतिशय सुंदर अशा भारतीय व्यायामाचे सादरीकरण करीत आहेत। हनुमान बैठक द्वितीय अभ्यास। सावधान। धन्यवाद। सज्ज। राष्ट्रासंरक्षणाला व्यायाम मंत्र घ्यावा। राष्ट्रासंरक्षणाला व्यायाम मंत्र घ्यावा। जरी वीर्य नाही तेही तरी कार्य काय होई। कर्तव्य कार्य करण्या व्यायाम मंत्र घ्यावा। व्यायाम होय शक्ती व्यायाम राष्ट्रभक्ती व्यायाम धर्म भावा व्यायाम मंत्र घ्यावा। राजरत्न प्रोफेसर माणिकराव ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या व्यायामावर आधारित प्रचंड काम केलं त्यांचं हे पद्य आता आपण ऐकलं। त्या राष्ट्राच्या रक्षणासाठी व्यायामाशिवाय दुसरा मंत्र आपण धारण नाही करू शकत। अशा या व्यायाम मंत्राचं सादरीकरण आपण पाहणार आहोत। भारतीय दंड। विश्राम विश्राम। सज्ज। सुरू। पहिला प्रकार आपण पाहतोय साधारण दंड। वृश्चिक दंड। वृश्चिक दंड। दुसरा प्रकार आपण पाहतोय वृश्चिक दंड। करायला अतिशय अवघड असलेला हा प्रकार पार्श्वदंड। जो आपल्या नागीचा दंड मारतो तसा हा प्रकार आपण पाहिला। यानंतरचा प्रकार आहे पार्श्वदंड। हनुमान दंड प्रथम अभ्यास। आपण जो प्रकार पाहतोय हा हनुमान दंड प्रथम अभ्यास। रामायण कालखंडातला हा व्यायाम। द्वितीय अभ्यास। हनुमान दंड द्वितीय अभ्यास। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मुलांसाठी। सिद्धी। विश्राम विश्राम उत्कृष्ट। विश्राम। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे।